नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर आज मी अशी रेसिपी घेऊन आले की जी लहान मुलांना भरपूर आवडते आणि त्याबरोबर त्यातले काही मोठे मेंबर सुद्धा असतील की त्यांना सुद्धा हे खूप आवडत असेल। तर आज आपण बनवायचं आहे चौमे। तर फक्त 5 मिनिटात तुम्ही पाकिट बघू शकता, याचं असं लिहिलेलं आहे की 5 मिनिटात हे बनतं। पण बघूया किती मिनिटं आपल्याला लागतात। तर हे 5 मिनिटात अजिबात बनत नाही, थोडासा वेळ एक्स्ट्रा लागतो। चला तर मग आपण आता पटकन बनवूया लहान मुलांच्या आवडीचं चौमे। तर मला हे चौमे अजिबात आवडत नाही, मला मॅगी पास्ता चौमे अजिबात आवडत नाही। फक्त माझ्याकडे आर्या आलेली आहे सुट्टीला आणि तिला हे आवडतं, त्यासाठी आपण आजची ही रेसिपी चौमेची बनवत आहोत। चला तर मग पटकन आपण बनवूया आता चौमे। तर बाजारातून एक चौमेचं पाकिट घेऊन आहे, मी डीमार्ट मधून आणलेलं आहे। तर ते चौमेचं पाकिट आता आपण कट करूया आणि बघूया आजची रेसिपी। आपण पाकिटावर बघूनच याची रेसिपी सुद्धा फॉलो केलेली आहे। तर हा आहे आर्याचा हात। तर आर्याला कुकिंगची खूप जास्त आवड आहे, ती फक्त आता 3रीला गेलेली आहे, पण स्वयंपाकात तिला प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी करायचं असतं। तर तुम्ही आर्याचा व्हिडिओ पण बघितला असेल की ती पुरी केलेला व्हिडिओ मी तिचा अपलोड केलेला आहे, बघितला नसेल तर बघा, शॉर्ट्स मी अपलोड केलेले आहेत। त्यानंतर हे चौमे आपण बाहेर काढलेलं आहे पाकिटमधून आणि त्यानंतर पाणी उकळत ठेवलेलं होतं आणि पाणी उकळायचं आणि त्यानंतर हे चौमे त्याच्यात एक 10 मिनिटं टाकून ठेवून द्यायचं, गॅस बंद करायचा आणि 10 मिनिटं झाली की मग त्यानंतर आपल्याला हे चौमे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती गार पाणी आपल्याला ओतायचं आहे। तर थोडंसं जास्त गार पाणी आपण ह्याच्यावर ओतायचं आहे आणि असंच ठेवून द्यायचं आहे, हे पाणी आपोआप त्याच्यातून नितरून जाईल। आपण चाळणीत ठेवलेलं आहे आणि चाळणीच्या खाली एक पातेलं आहे। त्यानंतर आता फोडणी तयार करूया। तर मी गॅसवरती एक कढई ठेवले, कढईत एक मोठा चमचा तेल ओतायचं। तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये आपण बारीक कट केलेला एक कांदा टाकायचा। तर एक जण या रेसिपीसाठी कांदा असा उभा सुद्धा कट करतात, तर आपण हा कांदा बारीक कट केलाय, त्याला छानसा परतून घेऊया। परतून झालेला आहे। आपण लसूण आलं बारीक कट केलेलं आहे, त्यानंतर हिरवी मिरची टाकायची याच्यामध्ये। हिरवी मिरची सुद्धा मी एकच वापरलेली आहे, थोडीशी बारीक केलेली आहे, ती पण याच्यामध्ये टाकायची। आणि त्यानंतर आपलं हे चौमे शिजवलेलं आहे ते आपण याच्यामध्ये ऍड करायचं आणि त्यानंतर मग आर्या आता याच्यामध्ये मसाला टाकत आहे। हा मसाला ऑलरेडी या पाऊचमध्ये असतो, तर तो मसाला याच्यामध्ये आपण लास्टला ऍड करायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये सोया सॉस वापरायचा आहे। सोया सॉस आवडत जरी नसेल तरी थोडंसं याच्यामध्ये ऍड करा आणि आपलं टोमॅटो सॉस तर आहेच, त्याचा तुम्ही जास्त वापर यामध्ये करू शकता। तर हे व्यवस्थित छानसं मिक्स करून घ्यायचं। तर हे छान मिक्स करायचं आणि परत एक 2 मिनिटं फक्त याला झाकून ठेवून द्यायचं आणि त्यानंतर आपलं हे मस्त असं चौमे तयार झालेलं आहे खाण्यासाठी गरमागरम। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा, तुम्ही घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।